शेतकऱ्यांशी संवाद व्हावा या हेतूने अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी अडगाव येथे शिवारात येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। आपण म्हणतो त्या शासनाचा प्रतिनिधी केवळ एसीच्या गाडीमध्ये फिरून ऑफिसात बसून काम न करता शिवारावरती येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधायला पाहिजे। कॅबिनेट मध्ये झालेल्या निर्णयाचा आणि लोकोपयोगी निर्णयाचा कॅबिनेट मधून योजनेच्या स्वरूपामध्ये जेव्हा शासन एखादा निर्णय करते तेव्हा शेतकऱ्यांच्या शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असताना प्रशासन योग्यरित्या काम करून राहिलं की नाही हे पाहण्याचं काम शासनाचं असते। म्हणून प्रशासनामध्ये व्यवस्था चालवायची असेल लोकशाहीची तर त्याच्या रथाची दोन चाकं असतात, एक शासन असते आणि दुसरं प्रशासन असते। दोन्ही चाकांपर्यंत त्या सगळ्या योजनांचा लाभ पोहोचतो, नाही तर लाभ पोहोचत नाही। दस्तूर खुद्द राजीव गांधी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते, मला आठवते मी 7वी 8वीत असेल, त्यांनी एकदा आपल्या भाषणामध्ये सांगितल्याचं मला आठवते, मी टीव्ही समोर बसलो होतो। त्यांनी असं म्हटलं होतं की मी जर 100 रुपयाची एखाद्या योजना दिल्लीच्या तिजोरीतून लाभार्थ्यांपर्यंत म्हणजे अडगावच्या एखाद्या लाभार्थ्याला वैयक्तिक लाभाची योजना द्यायचा प्रयत्न दिल्लीतून करतो, 100 रुपये काढतो, तेव्हा 20 रुपये त्या लाभार्थ्यांच्या खिशापर्यंत पोहोचतात। 80 रुपये हे रस्त्यामध्ये आमचे पदाधिकारी अधिकारी सगळे खाऊन टाकतात। हे स्वतः सांगणार आहे। ज्यावेळी त्यांचं राज्य केंद्रात होतं, ज्यावेळी त्यांचं राज्य राज्यात होतं, त्यांची सत्ता इथे होती, त्यावेळी सांगणारा हतबल झालेला पंतप्रधान आपण बघितलं। आणि आताचे पंतप्रधान मैं खाऊंगा भी नहीं और खाने भी दूंगा, मैं सोऊंगा भी नहीं और सोने भी दूंगा नहीं। 18 घंटे जर आमचे प्रशासन काम करत असेल तर 20 घंटे काम करायची ताकद ठेवणारा पंतप्रधान आहे। अशा योजना त्यांनी दिल्या की ज्यांनी कधी विचारही केला नसेल। या देशाला स्वतंत्र प्राप्तीनंतर कोणी विचार केला होता का? मी तुम्हाला सांगता माझा अनुभव, मी जेव्हा सरकारी दवाखान्यामध्ये काम करायचो तेव्हा जेव्हा खळ चालू व्हायचं, हायब्रिडचं असेल, हरभऱ्याचं असेल, करडीचं असेल, तुरीचं असेल, तेव्हा प्रत्येक सीझन मध्ये एकाच वेळेला सगळ्यांची खळ सोबत चालू व्हायची। कणसं झाकून ठेवायचे, लवकर काढून घ्यायचे, दिवस रात्र थ्रेशर चालायचं। सकाळी त्या पेंड्या सरकवता आमचा बळीराजा कधी उजवा हात जायचा त्याला कळायचं नाही। 15 हात या जिल्ह्यामध्ये मी उजवे गरीब कास्तकाराचे शेतमजुराचे कट्टांना पाहिले। का या देशाला पहिले पंतप्रधान नव्हते? पण या पंतप्रधानांनी हा विचार केला की संघटित लोकांना तर विम्याची योजना कधी कोणी पण देऊन टाकेल, कारण त्यांचं उत्पन्न ठरलेलं असते, पगार ठरलेला असते, पगारातूनच त्याची कटौती करता येते। पण या असंघटित कर्मचाऱ्यांना सुद्धा विमा देऊ शकतो हा विचार करणारा पंतप्रधान या देशाला 70 वर्षांनंतर मिळाला। मी माझ्यासोबत घडलेलं उदाहरण सांगतो। इकडे बाळापूर तालुक्यातला एक शेतमजूर आला, त्याचा हात कटलेला होता, त्याच्यासोबत 2 चिमुकले मुलं होते, त्याची बायको त्याच्यासोबत होती। म्हणे साहेब धन्यवाद द्यायला आलेलं। सकाळी घरचं दार उघडलं तेव्हा तो म्हणे मला असं वाटलं मी डॉक्टर म्हणून माझे धन्यवाद मानायला आला, तुमचे नाही म्हणे धन्यवाद सर, धन्यवाद मी पंतप्रधानांचे मानायला आलो। मलाही कळलं नाही, माझी उत्सुकता ताणल्या गेली। मी त्याला विचारलं काय झालं, तेव्हा त्यांनी सांगितलं की आज सुट्टी होत असताना साहेब माझा हात तर कटला, पण आज सुट्टी होत असताना भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्यानं मला जबरदस्तीनं 12 रुपयाची पॉलिसी दिली होती। मला माहित नाही म्हणे, मला आठवत पण नव्हतं म्हणे, पण आज एक इन्शुरन्सचा एजंट सुट्टी होताना माझ्या त्या अर्जावरती सही घेतली आणि मला सांगितलं की तुला 70,000 रुपये मिळणार। साहेब काम करण्याचं समाधान त्या दिवशी मला भेटलं आणि मला त्या दिवशी अभिमान वाटला की अशी सुद्धा योजना 12 रुपयात निघू शकते। 12 रुपयाची योजना नाही आहे, त्याला भर पंतप्रधानांनी टाकलेली आहे म्हणून ती 12 रुपयाची योजना आहे। अशी योजना त्यांना मिळाली आणि म्हणून त्या दिवशी 70,000 रुपये त्याच्या घरात गेले होते। स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगायचं असेल तर आपला अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांची परिस्थिती अरे या आसमानी संकटाशी तर शेतकरी हजारो वर्षाची पासून 2 हात करून आले। का आपल्याला काय दुष्काळ नवीन आहे का? या वसुंधरेला याच्या आधी काय पाऊस पडला नाही, आवर्षण नव्हतं, दुष्काळ नव्हता, शेतकरी तुटला नव्हता, शिरस्ता हा होता शेतकऱ्यांचा की दारी जर प्रेत पडलं असेल, नक्षत्र पेरणीचं लागलं असेल तर शेतकरी पहिले पेरणी करायचा आणि मग त्या प्रेताची विल्हेवाट लावायचा। इतक्या इमानदारीनं काळ्या आईची सेवा करत आलेला आम्ही। मी 4थी 5वीत होतो, मी जेव्हा गावाला जायचो तेव्हा 3-3 महिने गावाला राहायचो। त्या गावाला गेला असताना कधी काळी आम्हाला अभ्यासाच्यासाठी आमचे वडील जेव्हा रागवायचे तेव्हा आमची आजी मध्ये पडून सांगायची की बाबू त्याला मारू नको, आपल्या घरी सगळंच आहे, शेती आपल्या घरी आहे, उत्तम शेती आहे, मध्यम व्यापार आहे, कनिष्ठ नोकरी आहे, शिकला तर नोकरी करील, लोकांची चाकरी करील। ते सूत्र तेव्हा होतं, कारण मला अजूनही आठवते की त्यावेळेला 1 क्विंटल कापूस विकला तर 1 तोळा सोनं विकत घेण्याची धमक या शेतकऱ्यांची होती। ते सूत्र बदललं। गेली 20-25 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांना आपण प्रश्न विचारायला पाहिजे सूत्र का बदललं।
70,000 कोटी रुपये खर्च करून 1% सिंचन वाढवता. आजूबाजूच्या राज्यांमध्ये काल भाषण झाली 2 राज्याची. नागपूरला दोन्ही मुख्यमंत्री आले होते. 20% कृषी विकासाचा दर देणार मध्य प्रदेशचं राज्य आहे. 20% विकासाचा दर देणार. का बरं 20% घाटे साहेब विकासाचा दर देते? आम्ही असं म्हणत नाही की भारतीय जनता पार्टीची तिथे 3 टर्म पासून 15 वर्षापासून सत्ता म्हणून तिथे 20%. तिथे तसं नाही. तिथे त्यांनी आलेला प्रत्येक पाण्याचा थेंब जिरवला. त्यांनी 90% सबसिडी तुषार आणि ठिबकला दिली. त्यांनी 100% शेतकऱ्यांना 24 तास वीज दिली. आणि म्हणून तिथे कृषी विकासाचा दर हा 20%च्या पैशाच्या पुढे आहे. जो महाराष्ट्राचा गेल्या 15 वर्षापासून पुणे 16% होता. -16%, -17%. महाराष्ट्र पुणे 16%, 17% होता. आज हा दर या वर्षी 2 वर्षानंतर 11.5% आलेला. हे येण्याचं कारण विदर्भामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये फक्त 23,000 कनेक्शन. म्हणजे याच्यामध्ये सांख्यिकी माहिती नाही मिळत. आज असं नाहीच, आम्ही पुस्तकासहित आलेलो. जे असेल ते सांख्यिकी माहितीनुसार तुम्हाला सांग की गेल्या 15 वर्षामध्ये शेतकरी का नाळला गेला. शेतकरी नाळला याच्याने गेला कारण त्याच्या हक्काची वीज आणि पाणी त्याला मिळालं. या सांख्यिकी माहितीमध्ये सगळं दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एका पिकानं एका पाण्यानं पीक गेलेला शेतकरी जेव्हा जीवाची काहिली 12च्या आधारे 3 रुपये किलो तांदूळ आणि 2 रुपये किलो गहू या फक्त 7-12च्या वरती भेटला पाहिजे. हा निर्णय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतला. एक नाही अनेक निर्णय जे सांगता येतील जे या राज्य शासनाने घेतलेले. मी असं म्हणत नाही सगळं आलवेल आहे. मी असंही म्हणत नाही की 2 दिवसात परिस्थिती बदलणार आहे. मी त्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीला गेलो. अकोटला आल्यानंतर भुईमुगाचं उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांनी मला घेरल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अकोटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साहेब भाव भेटून नाही राहिला. 21 रुपये 22 रुपये भुईमुगाला भाव आहे. मी तिथे गेल्यानंतर त्यांना म्हटलं की तुम्ही काउंट कोणत्या मशीनने काढता सांगा. ते म्हणे काउंट कमी आहे. म्हटलं काउंट काढायची मशीन दाखवा. तेव्हा त्यांची काउंट काढायची मशीन जेव्हा बघायला गेलो तेव्हा डिस्प्ले सुद्धा बंद होता. या सगळ्या गोष्टींमध्ये वाटचाल करत असताना अडचणी नाहीत असं नाही. एका दिवसात ही भ्रष्ट व्यवस्था सुधारणार असं होऊ शकत नाही. जी लोक या सगळ्या व्यवस्थेमध्ये चारीतल्या शुक्राचार्यासारखं काम करतात त्यांना दुरुस्त करण्याचं काम हे राज्य शासन करेल. ते निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यासाठी ही शिवार यात्रा आहे. जोपर्यंत आम्ही आमच्या ऑफिसमध्ये बसून सांगत राहू तोपर्यंत तर ते काम होत राहील. पण जोपर्यंत डोळ्यात डोळे घालून तुमच्याशी बोलणार नाही आणि सांगणार नाही हो आम्ही हे निर्णय घेतले आणि या निर्णयाच्या पाठीशी आम्ही उभो, आपल्याला तुमची साथ पाहिजे. तुमच्या साथीनं साक्षीनं जसं मी त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या घरी गेलो तेव्हा त्या माझ्या भीतीच्या अनुभवाच्या वरून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला की शेतकऱ्याच्या घरी 7-12च्या भरोशावर राजीव गांधी जीवनदायी योजना पोहोचली पाहिजे. तसंच आज इथे बसल्यानंतर 4-2 सूचना आम्हाला जर चांगल्या येत असतील तर आम्ही त्याचं स्वागतच करू. आम्ही खुले आहोत, पारदर्शक आहोत. तुमचं सगळं ऐकून घेण्यासाठीच इथे आलेलं आहे. याच्या आधी कोणी हिंमत केली नसेल ती हिंमत आम्ही करून दाखवतो कारण आम्ही आमचा सगळा कारभार पारदर्शकपणे करतो.